2 मे ते 16 मेच्या दरम्यान MHT CET 2024ची लास्ट इयरची एक्झाम आहे ना ती कंडक्ट झाली होती। आता सगळ्या मुलांचं अझम्पशन काय होतं की यावर्षी सुद्धा पेपर्स मॉडरेट लेवलचेच येणार आहे, परंतु ज्यावेळी मुलं एक्झाम हॉलच्या बाहेर आली मोस्ट ऑफ दी मुलांचे जे रिव्ह्यूज होते ते होते की दादा स्कोर खूप कमी येणार आहे, कारण का मॅथ्स खूप टफ गेलं होतं। मॅक्सिमम मुलांचे रिव्ह्यूज हेच होते। आता ज्यावेळी मुलांची एक्झाम संपते ना मी सगळ्या मुलांचे जे म्हणजे त्यांचे रिव्ह्यूज असतात ना ते पहिल्यांदा कलेक्ट करतो आणि त्यानुसार प्रत्येक शिफ्टचा एक व्हिडिओ मी रिलीज करत असतो की या शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय होती, फिजिक्स कसं होतं, केमिस्ट्री मॅथमॅटिक्स कसं होतं, या शिफ्टसाठी सेफ स्कोर काय आहे, 90 पर्सेंटाइल किती मार्क्सवरती मिळू शकतं, हे ॲनालिसिस मी दरवर्षी मुलांसाठी प्रत्येक शिफ्टचं बनवत असतो। सगळ्या मुलांच्या रिव्ह्यूजवरून एक गोष्ट लक्षात आली की सगळी मुलं म्हणत होती की दादा 70 ते 100च्या दरम्यानच स्कोर येणार आहे बहुतेक। आता हे कधी शिक्कामोर्तब झालं तर ज्यावेळी मुलांची रिस्पॉन्स शीट आली, मुलांनी मार्क्स चेक केले, मॅक्सिमम मुलांचा सॅच्युरेशन पॉईंट जो होता ना तो 70 ते 100 मार्क्सच्या दरम्यानच येत होता। मग आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, तर आजचा हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी 2 गोष्टी कव्हर करणार आहे। पहिली म्हणजे काय, आता आपली 19 एप्रिल ते 27 एप्रिलच्या दरम्यान जी एक्झाम कंडक्ट होणार आहे त्यातल्या प्रत्येक शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय असणार आहे, फिजिक्स कसं असणार आहे, केमिस्ट्री कसं असणार आहे, मॅथमॅटिक्स कसं असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आत्ता काय प्रिपेअर करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे। आणि दुसरी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे काय, तुमच्या शिफ्टनुसार आत्ता तुमची प्रिपरेशन काय असली पाहिजे, या लास्टच्या 8 ते 10 दिवसांमध्ये कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाहीत ही दुसरी गोष्ट तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत सगळ्यांनी बघायचा आहे। खरं तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके, PICT स्टुडंट। आजच्या या व्हिडिओमध्ये मोस्टली या 2 गोष्टी कव्हर करणार, प्रत्येक शिफ्टची डिफिकल्टी लेवल प्लस आता तुमचं प्रिपरेशन काय असलं पाहिजे ते। आता डिफिकल्टी लेवल म्हणून तुम्हाला घाबरवायचं नाही, मात्र तुम्हाला ॲटलिस्ट आत्ता तुम्ही या स्टेजला प्रिपेअर असलं पाहिजेत की समजा माझ्या शिफ्टमध्ये जर मॅथमॅटिक्स टफ आलं तर मला त्याला कसं फेस करायचं आहे, केमिस्ट्री मॉडरेट लेवलचं आलं तर त्याला मला कमीत कमी वेळात कसं टॅकल करून फिजिक्सवरती शिफ्ट करायचं आहे। या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्तापासून या 8 ते 10 दिवसात प्रिपेअर राहावं यासाठी हे ॲनालिसिस आहे ना ते तुमच्या समोर ठेवते। आता तुम्हाला बाळांनो 2 गोष्टी करायच्यात। एक म्हणजे काय, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का CET रिलेटेड पूर्ण जेवढा कंटेंट म्हणजे तुमचं ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत सगळे व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहे। तुमचे कॅप प्रोसेस, स्पॉट राऊंड सगळा कंटेंट मी या चॅनलवरती अपलोड करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। आणि दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे जे ऑफिशियल व्हॉट्सॲप ग्रुप आणि ॲप आहे त्याची लिंक दिली आहे, त्याला नक्की जॉईन व्हा, कारण का सगळे अपडेट्स आहेत ना त्याच्यावरती आम्ही पोस्ट करत असतो। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही एक गोष्ट करायची म्हणजे काय, कमेंट्समध्ये मला तुमच्या एक्झामचा डे आणि शिफ्ट मला नक्की कळवा, जेणेकरून तुमची एक्झाम कोणत्या दिवशी आहे ते सुद्धा मला कळेल। आणखीन व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी सगळ्यात महत्त्वाची बोनस टिप दिली आहे, त्यामुळे जो व्हिडिओ आहे ना नक्की एंडिंगपर्यंत बघा, कारण का बोनस टिप सगळ्यात महत्त्वाची आहे। आता MHT CET 2025ची डिफिकल्टी लेवल शिफ्ट वाईज सांगण्याआधी मला तुम्हाला 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत। लास्ट इयरची जी डिफिकल्टी होती ते मी तुम्हाला ॲनालिसिस दाखवतो। आता जर लास्ट इयरचं जर बघाल तर आता फिजिक्सचं जे ॲनालिसिस आहे ते काय सांगतं, मोस्ट ऑफ दी सगळ्या शिफ्ट्समध्ये जे फिजिक्स होतं लास्ट इयर म्हणजे MHT CET 2024 मध्ये ते मॉडरेट लेवलचंच आले होतं। डिफिकल्ट क्वेश्चन्स इतके आले नव्हते, मात्र इझी लेवलचे क्वेश्चन्स होते जे सुरुवातीच्या शिफ्ट्समध्ये जास्त इतके प्रमाणात नव्हते, आणि मॅक्सिमम ज्या शिफ्ट्स होत्या त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मॉडरेट लेवलचंच फिजिक्स आलं होतं। ठीक आहे, फिजिक्स फक्त कसं होतं की टाईम कन्झ्युमिंग जास्त होतं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड नव्हते, काही ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युलाज मॅन्युप्युलेट करावे लागत होते। आता लास्ट इयर केमिस्ट्रीची जी डिफिकल्टी लेवल होती ती इझी टू मॉडरेटलेच होती, म्हणजे सगळ्या शिफ्ट्समध्ये मुलांचे रिव्ह्यूज काय होते की दादा केमिस्ट्री आहे ना डायरेक्टली टेक्स्टबुक बेस्ड आलं होतं, डिफिकल्ट क्वेश्चन्स खूप कमी होते, हे होतं केमिस्ट्रीचं ॲनालिसिस। आता लास्ट इयर मॅथमॅटिक्स कसं आलं होतं, सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट होता ना तो लास्ट इयर मॅथमॅटिक्स होता, कारण का मॅथमॅटिक्समध्ये इझी लेवलचे जे क्वेश्चन्स दरवर्षी येत होते त्याची जी क्वांटिटी होती ती खूप कमी आली होती, आणि सगळे क्वेश्चन्स मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचेच आले होते। आता हे जे ग्राफ आहेत ना हे सगळे मी टार्गेटच्या बुकमधून जे ॲनालिसिस आहे त्याच्यामधून पिकअप केले आहेत। या ग्राफमधून तुम्हाला समजेल की जी मिडल लाईन आहे ती मॉडरेट लेवलसाठी आहे, आणि जी लेफ्ट हँड साईडला जी बार्स आहेत ते सगळे इझी लेवल डिस्प्ले करतात। मोस्टली जे आहेत ना मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचंच मॅथ्स आलं होतं। ठीक आहे, हे होतं लास्ट इयरचं प्रेडिक्शन। आता या वर्षीचं प्रेडिक्शन काय असणार आहे ते थोडक्यात सांगतो। तर या वर्षीचं शिफ्ट वाईज प्रेडिक्शन काय असणार आहे, आता सगळ्यात पहिली गोष्ट सांगणार आहे काय, आता जे मी सांगणार आहे प्रत्येक शिफ्ट वाईज
ते आहे प्रेडिक्शन. ते ॲक्युरेटली नाही आहे की तुमची शिफ्ट डिफिकल्टीच येणार आहे, हे 20 एप्रिलची शिफ्ट आहे ती मॉडरेटच येणार आहे. हे बाळांनो ॲझम्पशन आहे जे लास्ट इयरच्या डेटावरून मी कलेक्ट केले आणि लास्ट इयरचा जसा ट्रेंड होता शिफ्टनुसार तोच मी तुमच्यासमोर ठेवतोय. आणि याच्यामध्ये काय मी माझं स्वतःहून काही जास्त काही म्हणजे मिक्सअप केलं नाही आहे. ओके, सो सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, जे मी तुम्हाला आता सांगतो ते प्रेडिक्शन्स आहेत. तुमची शिफ्ट यानुसार येऊ शकते आणि तुम्हाला आता कसं प्रिपेअर करायचं आहे ते मी सांगतो. सुरुवातीचे जे 3 दिवस आहेत 19, 20 आणि 21 एप्रिलच्या ज्या शिफ्ट्स आहेत याच्यामध्ये बघाल तर सुरुवातीचे 3 दिवस असतात. याच्यामध्ये बाळांनो फिजिक्स इझी टू मॉडरेट लेवलचंच येतं. मोस्टली तुमचं जे फिजिक्स असेल ना, ज्या मुलांचे एक्झाम्स 19, 20 आणि 21 एप्रिलला आहे त्यामध्ये फिजिक्स आहे ते इझी टू मॉडरेट लेवलचं येणार आहे. डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड काही क्वेश्चन्स येऊ शकतात, मात्र मोस्ट ऑफ दी जो डिफिकल्ट क्वेश्चन्स येतील ना, जे हाय वेटेज चॅप्टर्स असतात त्याच्यामधूनच डिफिकल्ट क्वेश्चन्स विचारले होते. ठीक आहे, केमिस्ट्री तुमच्या पहिल्या 3 दिवसांसाठी कसं असतं तर केमिस्ट्री मोस्टली इझीच लेवलचं येणार आहे, टेक्स्टबुक बेस्ड येणार. 100% सांगतो की केमिस्ट्री इझी लेवलचंच येणार आहे, टेक्स्टबुक बेस्ड असणार आहे. ऑर्गॅनिकमध्ये मोस्टली तुम्ही नेम रिॲक्शन्सला परफेक्ट करा आणि PYQला परफेक्ट करा. तिसरा असणार आहे मॅथ्स जर बघाल तर मॅथ्स तुम्हाला मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचं येणार आहे. कारण का 2-3 वर्ष जर ट्रेंड बघाल ना, सुरुवातीचे 3 दिवस आहेत त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्सच्या डिफिकल्टीमध्ये काहीच फरक नाही आहे. जनरल ना मॅथमॅटिक्स मॉडरेट बट लेंथी थोडं येतं. ठीक आहे, म्हणजे जास्तच टाइम कन्झ्युमिंग होतो. आता विद्यार्थ्यांचा डायरेक्टली अप्रोच काय असतो, ज्यावेळी क्वेश्चन सॉल्व्ह करतात एकाच क्वेश्चनमध्ये खूप टाइम कन्झ्युम करतात, ज्याचा इफेक्ट इतर क्वेश्चन्सवरती पडतो. आय होप ज्या 3 दिवसांच्या पहिल्या शिफ्ट्स आहेत 19, 20 आणि 21 एप्रिल त्यांचं जे ॲनालिसिस आहे ते तुम्हाला समजलं असेल, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. एक ट्रेंड लक्षात ठेवा, ज्या मुलांच्या इव्हनिंग शिफ्ट आहेत त्यांची कंपॅरेटिव्हली पेपरची डिफिकल्टी ही मॉर्निंग लेवलच्या पेपरपेक्षा थोडी स्लाइटली हाय असते. ठीक आहे, हा एक जनरल ट्रेंड आहे. त्याच्यानंतर आता ज्या मुलांची एक्झाम 19, 20 आणि 21 एप्रिलला आहे या मुलांनी तयारी काय करायची. आता तुमच्यासाठी मी काय करेल, आता शेवटचे 7 ते 9 दिवस शिल्लक आहेत. मग या दिवसांमध्ये तुमची फक्त 3 टार्गेट असली पाहिजेत. पहिलं टार्गेट म्हणजे काय, डेली एक फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचे. आता मॉक टेस्ट कधी द्यायचे आहे तर जो तुमचा एक्झाम स्लॉट आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा स्लॉट जाईल 2 ते 5 वेळेत आहे तर त्याच वेळी तुम्ही तुमची मॉक टेस्ट आहे ती द्यायची. का, कारण का त्या वेळेमध्ये तुमचा ब्रेन जो आहे तो ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट मॉक टेस्ट दिल्यानंतर मॉक टेस्ट ॲनालिसिस करायची, चुका कुठे होत आहेत, कुठे तुमचे वीक टॉपिक्स आहेत, वीक कन्सेप्ट आहेत ते सगळे ॲनालिसिस करायचे, त्यांना परफेक्ट करायचं आहे. ही दुसरी गोष्ट, कारण का स्कोर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुमच्याकडे आता जास्त वेळ नाही आहे बाळांनो. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काय, रिव्हिजन. आता सिलेबस कव्हर करण्या इतका वेळ नाही आहे, शक्य तेवढं रिव्हिजन करा. 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, फुल लेंथ मॉक टेस्ट ॲनालिसिस आणि तिसरं आहे रिव्हिजन. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. आणि एक्झामच्या 1 दिवस आधी तुम्ही मॉक टेस्ट देऊ नका, फक्त तो 1 दिवस कम्प्लिटली रिव्हिजन करा. जेवढं काही आतापर्यंत शॉर्ट नोट्स बनवले आहेत, जेवढे काही तुमचे फॉर्म्युलाज वगैरे असतील सगळेच्या सगळे रिवाईज करा. आय होप जे 19, 20 आणि 21 एप्रिलला एक्झाम आहे त्या मुलांसाठी ही स्ट्रॅटेजी समजली असेल. आता दुसरा स्लॉट आहे तो म्हणजे 22 आणि 23 एप्रिल ज्या मुलांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी. हा जो मिडल पार्ट आहे, जनरल ना मिडल लेवलला ज्यावेळी एक्झाम्स जाते 2 ज्या दिवसाच्या शिफ्ट्स आहेत त्या एकतर खूप जरा डिफिकल्ट लेवलच्या येऊ शकतात. पॉझिटिव्ह गोष्ट या विद्यार्थ्यांसाठी काय असते, भलेही पेपर डिफिकल्ट आला तरी जास्त पर्सेंटेज कमी मार्क्सवर मिळू शकतं. त्यामुळे या शिफ्टसाठी जे फिजिक्स असेल ना जनरली मॉडरेट लेवलचंच येईल. त्याच्यानंतर केमिस्ट्री जे असणार आहे ते इझी टू मॉडरेट लेवलची, स्लाइटली जी डिफिकल्टी लेवल होती सुरुवातीच्या 3 दिवसांसाठी ती मे बी या शिफ्ट्समध्ये वाढू शकते. आणि मॅथ्स आहे ना, मॅथ्स मॉडरेट, लेंथी आणि स्लाइटली टफ असणार आहे. हे पुन्हा एकदा सांगतोय, ज्या मिडलच्या 2 शिफ्ट असणार आहेत 22 आणि 23 एप्रिलला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे अशा मुलांसाठी मे बी मॅथमॅटिक्स टफ, लेंथी आणि टाइम कन्झ्युमिंग जास्त येणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला काय एकतर पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे, तुम्हाला 1-2 दिवस एक्स्ट्रा मिळतात. आपल्याला एकतर काय होतं, ज्या मुलांची पहिल्यांदा एक्झाम आली त्यांचे ॲनालिसिस आता समजतं. मी माझ्या चॅनलवरती सुद्धा सांगेल की पुढच्या शिफ्टच्या मुलांनी काय करायचं आहे. मग तुम्हाला समजतं की माझ्या शिफ्टच्या आधी ज्या शिफ्ट झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मॅथ्स कसं आलं आहे, केमिस्ट्री कसं आलं आहे, फिजिक्स कसं आलं आहे, मला काय प्रिपेअर करायचं आहे, फॉर्म्युलेज कुठले पाठ करायचे, हे एक जनरल आयडिया येते. त्यामुळे ही एक पॉझिटिव्ह गोष्टसुद्धा आहे. आता या मुलांनी ज्या मुलांची एक्झाम 22 आणि 23 एप्रिलला आहे त्यांनी काय प्रिपेअर करायचं, एकतर त्यांच्याकडे अप्रॉक्सिमेटली 10 ते 12 दिवस आहेत. तुमची काय टार्गेट असणार आहेत, पहिलं म्हणजे काय, जो काही मॅथ्स आणि केमिस्ट्रीचा पेंडिंग सिलेबस आहे तो पटकन सगळ्यांनी कव्हर करायचा आहे. दुसरं, तुम्ही सुद्धा तुमच्या स्लॉटनुसार डेली एक मॉक टेस्ट द्यायची, मॉक टेस्टचं ॲनालिसिस करायचं, वीक टॉपिक्सला कव्हर करायचं, एखादा वीक टॉपिक्स आहेत त्याचे PYQ सॉल्व्ह करायचे. आणि तिसरी गोष्ट बाळांनो, शक्य तेवढं रिव्हिजन करा. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. एक म्हणजे काय,
हाय वेटेज इनकम्प्लीट चॅप्टर्स असतील, उदाहरण मॅथमॅटिक्सचे असतील किंवा केमिस्ट्रीचे, ते कव्हर करायचे. डेली एक मॉक टेस्ट द्यायची, मॉक टेस्ट ॲनालिसिस करायचं, वीक टॉपिक्सला इम्प्रूव्ह करायचं. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काय, रिव्हिजन करायचं. ठीक आहे, हे होतं 22 आणि 23 एप्रिलला ज्या मुलांची शिफ्ट आहे त्यांच्यासाठी. मोस्टली जे रिव्हिजन आहे ना, मॅथ्ससाठी तुम्ही रिव्हिजन करा. PYQ जेवढे काही सॉल्व केलेत ना त्याचं तुम्ही रिव्हिजन करा. आता ज्या मुलांची एक्झाम 25, 26 आणि 27 एप्रिलला आहे, लास्टच्या 3 दिवसांच्या ज्या शिफ्ट्स आहेत त्या मुलांसाठी एकतर काय असणार आहे, मोस्टली फिजिक्स जे आहे ना ते पुन्हा एकदा लास्टच्या शिफ्टला मॉडरेट लेवलचं येतं. केमिस्ट्री पुन्हा इझी लेवलचंच येऊ शकतं. आणि मॅथमॅटिक्स मात्र मोस्टली मॉडरेट, लेंदी आणि म्हणजे काही क्वेश्चन्स असतील ना ते इझी असतील, परंतु टाईम कन्झ्युमिंग खूप येऊ शकतं. मॅथमॅटिक्ससाठी लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्ससाठी जेवढे शक्य असेल ना प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जे आत्तापर्यंत तुम्ही केले आणि त्याच्या जे सॉल्व केलेत PYQ त्याचं रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. आय होप तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्ससाठी तुमची डिफिकल्टी लेवल समजले असेल. इव्हनिंग शिफ्ट्स, अगेन इव्हनिंग शिफ्ट्सच्या थोड्या स्लाइटली डिफिकल्ट असणार आहेत मॉर्निंग शिफ्ट्सपेक्षा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता लास्टची एक पॉझिटिव्ह गोष्ट काय, तर 14 ते 15 दिवसांचा वेळ मिळालेला आहे. आणि अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे काय, आधी जेवढ्या काही शिफ्ट झाल्या, जेवढे काही क्वेश्चन्स आलेत ते ॲटलिस्ट तुम्हाला समजून घेण्यासाठी, ॲनालिसिस करण्यासाठी, त्यानुसार प्रिपेअर करण्यासाठी थोडा वेळ आहे. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि तुमच्यासाठी डिफिकल्टी लेवल हीच असणार आहे, फिजिक्स मॉडरेट, केमिस्ट्री इझी टू मॉडरेट आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट, टफ किंवा लेंदी येऊ शकतं. ठीक आहे, आता तुमच्यासाठी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असणार आहे, पहिलं म्हणजे काय, रिमेनिंग जेवढा सिलेबस असेल पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये तो कव्हर करायचा आहे. दुसरं, मॉक टेस्ट स्टार्ट केल्या नसतील तर शक्य तेवढे जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्टचं ॲनालिसिस करा, स्कोर इम्प्रूव्ह कसा होईल याच्यावरती फोकस करा. आणि तिसरी गोष्ट, शक्य तेवढं रिव्हिजन बाळांनो लवकरात लवकर स्टार्ट करा. मोस्टली रिव्हिजन आहे ते तिन्ही सब्जेक्टचं क्या, जो सब्जेक्ट डिफिकल्ट जातोय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्ससाठी, त्याच्यासाठी प्रायोरिटी काय असली पाहिजे, मोस्टली मॅथमॅटिक्स, दुसरे केमिस्ट्री आणि तिसरे असणारे फिजिक्स. आय होप तुम्हाला तुमच्या लास्टच्या 14 ते 15 दिवसांची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे ना ती समजली असेल. आता पुढचं आता येणार आहे म्हणजे काय, व्हिडिओची बोनस टिप. ती बोनस टिपवरती येण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे, ज्या मुलांना अजूनसुद्धा फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये इनरोल करायचं असेल त्यांच्यासाठी आमच्या मॉक टेस्ट सिरीजची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ते बाळांनो ते स्टार्ट झालेत. ऑलरेडी आम्ही मॉक टेस्टमध्ये 50% ऑफ आम्ही स्टार्ट केलं आहे. म्हणजे आता लास्टचे 8 ते 10 दिवस शिल्लक आहेत. जास्तीत जास्त मुलांनी या मॉक टेस्ट द्या, कारण का मॉक टेस्टशिवाय बाळांनो जाऊ नका. त्या 3 तास ॲक्च्युअल एक्झामसारखा इंटरव्ह्यूज तुम्ही आत्तापासून फेस करा. ते 150 क्वेश्चन्स तुम्ही आत्तापासून ट्राय करा की कसे सॉल्व होतील, कारण का ते खूप गरजेचं आहे. कारण का डायरेक्टली जाऊन जर CETला फेस केलात ना तर समजणारच नाही आहेत. मला फिजिक्सला जर एखादा डिफिकल्ट क्वेश्चन्स समोर आला, मॅथमॅटिक्सला टफ क्वेश्चन्स जर समोर आले तर कसं टॅकल करायचं आहे. आणि तीच डिफिकल्टी लेवल आम्ही आमच्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा इन्क्लूड केले. त्यामुळे बाळांनो ज्या मुलांना फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. टोटल 20 फुल सिलेबस ॲज लाईक ॲक्च्युअल CET एक्झाम सारख्या आम्ही टेस्ट दिलेले आहेत. इन्स्टंटली तुम्हाला रिझल्ट कळतो, कोणता क्वेश्चन चुकीचा आहे बरोबर आहे हे सुद्धा कळतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर लास्ट डेजमध्ये रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला टॉपर्सचे फॉर्म्युला नोट्स आणि दुसरे आहे ते म्हणजे काय, तर फॉर्म्युला शीटसुद्धा मिळतात प्रत्येक सब्जेक्टचे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप हेल्पफुल होईल. आणि एक गोष्ट आहे ती म्हणजे काय, मेंटरशिप प्रोग्राम, ज्याच्यामध्ये तुमचा स्कोर इम्प्रूव्हमेंट करण्यात तुम्हाला लास्ट डेजमध्ये काहीही मदत लागली तर याचा खूप बेनिफिट होऊ शकतो. त्यामुळे ज्या मुलांना मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक दिली आहे, नक्की त्याच्यामध्ये एनरोल करा. आत्तापर्यंत 700+ स्टुडंट ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत. त्यामुळे ज्या मुलांना एनरोल करायचं नक्की करा. लास्ट डेजमध्ये तुमचा स्कोर इम्प्रूव्हमेंट करण्यात, तुमच्या मॉक टेस्टचा स्कोर ॲनालिसिस करण्यात आणि सगळ्यात गरजेचं काय, तुमच्या रिव्हिजनसाठी फॉर्म्युला बुक्स प्रोव्हाइड करण्यात मॉक टेस्टचा नक्की बेनिफिट होऊ शकतो. आता येतो व्हिडिओच्या बोनस टिप आणि सगळ्यात महत्त्वाची काय, तर मॅथमॅटिक्समध्ये लक्षात ठेवा मॅथ्स यावर्षीसुद्धा टफ येणार आहे, नक्कीच टफ येणार आहे. मात्र यावर्षी घाबरून जाऊ नका. मॅथ्ससाठी सगळ्यात गरजेची 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे काय, मॅथमॅटिक्सच्या आउट ऑफ 50 क्वेश्चन्ससाठी जवळजवळ 13 ते 15 क्वेश्चन्स असणार आहेत, ते स्लाइटली डिफिकल्ट असणार आहेत, ते नक्कीच डिफिकल्ट असणार आहेत. मग आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, आपले जे उरलेले 30 ते 35 क्वेश्चन्स आहेत यांना कसं आपल्याला सॉल्व्ह करता येईल हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. त्यामुळे मॅथमॅटिक्ससाठी बोनस टिप काय, क्वेश्चन्स वाईजली चूज करायला शिकवलं पाहिजे. मोस्ट ऑफ दी जे विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी ज्यावेळी मिस्टेक्स ॲनालाइज केले ना, सगळी मुलं हेच सांगत होती की दादा 1-2 क्वेश्चन्स इतके डिफिकल्ट आले होते, त्याच्यामध्येच आम्ही सॉल्व्ह करण्यात इतका वेळ घालवला की पुढचे क्वेश्चन्स कव्हर करण्यात वेळच मिळाला नाही. त्यामुळे बाळांनो मॅथ्स यावर्षीसुद्धा मॉडरेट ते टफ येऊ शकतं.
मात्र तुम्हाला काय करायचं आहे, शक्य असेल तेवढे मॅथ्सची प्रॅक्टिस करा, मॅथ्सचे PYQs आहेत ते अगेन अँड अगेन सॉल्व करा, ते रिवाईज करा आणि क्वेश्चन्स चूज करायला मॉक टेस्टमध्ये सुरुवात करा. आय होप तुम्हाला ही बोनस टिप मॅथमॅटिक्सबद्दल समजली असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.